सर्वांना उत्कंठा असेल की आता हे काय आहे आणि आपण काय करतोय आणि माधुरींची गप्पा मारायची देखील संधी सगळ्यांनाच मिळेल इथे प्रेसला मिळेल. बिफोर आय थ्रो द फ्लोअर ओपन फॉर द मीडिया, थोडीशी गुफ्तगू, थोडीशी चॅट, त्याच्यासाठी प्लीज कॅन वी अरेंज द सीट्स. थँक्यू सो मच. काइंडली अज्युम युअर सीट्समध्ये इनोव्हेटिव्ह राहिला आहात. म्हणजे आपलं तर बोलणं झालेलंच. डान्स विथ माधुरी एवढा चांगला प्लॅटफॉर्म, इथे खूप जास्त क्रिएटिव्हिटी लागत होती, इनोव्हेशन लागत होतं. अक्षय डिड अ फिल्म विथ मिस्टर अमिताभ बच्चन. ही डिड इंट्रोड्यूस मराठी फिल्मफेअर एज वेल. What does it take to be innovative in these challenging times, and how did you come through it? What inspires you exactly? Starting with Madhuri ma'am. वेल पहिले तर काही दोन गोष्टी मी बोलायला विसरले आधी, ते सांगेन मी. थँक्यू सो मच सगळ्या ज्या मुली इथे येऊन ज्यांनी डान्स केला, एवढा सुरेख डान्स केला, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि जी एव्ही पण बनवली एवढी सुरेख, मला ती पाहिजे हा, मी घेऊन जाणार. म्हणजे मलाच असं वाटलं बापरे, असं मी असं एवढं केलं असं. सो इट वॉज रिअली नाईस. थँक्यू सो मच फॉर दॅट. कमिंग टू युअर क्वेश्चन, आय थिंक हे जी म्हणजे द वे आय हॅव बिन बॉट अप, माझे आई वडील वगैरे नेहमी मला सांगायचे की काही परिस्थिती असो, आपण आपला बेस्ट द्यायचा, आपण काहीतरी करत राहायचं लाईफमध्ये. आणि आय जस्ट फॉलोड दॅट बेसिकली. ते म्हणतात इंग्लिशमध्ये, वेन लाईफ गिव्ज यू लेमन्स मेक लेमनेड, राईट. तर तसं म्हणजे इवन दो परिस्थिती एवढी चांगली नव्हती वगैरे, कुठेतरी आपल्याला असं वाटतं काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. डान्स विथ माधुरी हे मी प्लॅटफॉर्म 8 वर्षापूर्वी स्टार्ट केलेला, त्याच्यावरती आजही आम्ही काम करतोय, कारण डान्स इज माय पॅशन. आणि जी गोष्ट पॅशननी येते ना, ती नेहमी आपण नीट करतो ती, बिकॉज वी लव्ह डुईंग व्हॉट वी डू. त्याच्यामुळे वेन आय स्टार्टेड क्लासेस ऑनलाईन, कुठेतरी मला आणि माझ्या हजबंडला असं वाटत होतं की आपलं जे सगळं लाईफ आहे ते ऑनलाईन हळूहळू शिफ्ट व्हायला लागणार आहे. True. आणि टेक्नॉलॉजी इज सच अ बिग थिंग. कारण आपण जेव्हा क्लासेस वगैरे करतो तेव्हा यू कॅन डू 1 क्लास 2 क्लास ॲट अ टाइम, यू कॅन टीच ओनली 300 स्टुडंट्स. आणखीन किती लोकांना तुम्ही शिकवाल. पण वन्स यू गेट ऑनलाईन, स्काय इज अ लिमिट. यू हॅव रीच द होल ग्लोब ॲट द सेम टाइम. आणि त्याच्यामुळे तुमची जी रीच असते ती एवढी वाढते, म्हणजे मिलियन्स ऑफ पीपल बघतात, येतात डान्स विथ माधुरीवर, शिकतात तिकडनं. आणि कुठेतरी आपला पॅशन आपण लोकांना शिकवतो आणि त्यातनं त्यांना काहीतरी मिळतंय. कारण नीट चांगले गुरु मिळणं पण कठीण असतं. टू अफोर्ड दोज काइंड ऑफ क्लासेस पण कठीण असतं. सो वी हॅव केप्ट द रेट्स आर व्हेरी व्हेरी मिनिमल. आणि एवढ्या सगळ्या व्हरायटीज अंडर वन रूफ, जसं प्लॅनेट मराठी आता करणार आहे की मराठीतलं तुम्हाला काही बघायचं तर इट्स ऑल गोइंग टू बी अंडर वन रूफ. तसंच आम्ही डान्स विथ माधुरीवर केलं की कुठचेही फॉर्म्स, क्लासिकल असो, इंडियन क्लासिकल असो, वेस्टर्न असो, हिपहॉप असो, काही शिकायचं असलं तरी यू कॅन डू इट अंडर वन अम्ब्रेला. आणि त्याच्यामुळे डान्स विथ माधुरीवर. आणि ड्युरिंग द लॉकडाऊन ऑल्सो आम्ही माझं जे मी इंग्लिश गाणं गायलेलं ते आम्ही रिलीज केलं, घरीच शूट केलं ते, कारण शूट करायचं राहिलं होतं. तर आम्ही विचार केला, कारण आय फेल्ट ते गाणं जे होतं इट गिव्ज यू होप. आणि कुठेतरी मला असं वाटलं आय शुड डेडिकेट समथिंग टू द फ्रंटलाईन वर्कर्स, जे एवढं डे नाईट ती लोक कामं करत होती आणि एवढ्या बॅड सिच्युएशन्समध्ये पण. तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून आम्ही मग ते गाणं घरीच पिक्चराईज केलं. म्हणजे माझा हजबंड राम बिकेम द कॅमेरा गाय आणि सगळं, आणि आम्ही डिरेक्ट केलं आणि घरीच केलं ते शूट. तर असं स्वतः काहीतरी इनोव्हेट करत राहावं लागतं, कारण दॅट्स हाऊ यू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ. ट्रू. अक्षय, व्हॉट डू हॅव टू से अबाउट दिस रेंज? कारण आपण बघितलं इथे तू म्हणाला वेब सिरीज आहेत, पॉडकास्ट आहे, फिल्म आहे. माधुरी वॉज टॉकिंग अबाउट द रेंज. काय म्हणशील हे सगळं या अशा परिस्थितीतून जाऊन लोकांना इन्स्पायर करणं, स्वतः इन्स्पायर होणं? प्रथम मला असं वाटतं की मी आय थिंक इन माय लाईफ वेन एव्हर आय हॅव डन एनिथिंग गुड और क्रेडिबल, इट इज वेन आय हॅव बीन स्ट्रक विथ इन ॲडव्हर्सिटी.
ज्या ज्या वेळेला ॲडव्हर्सिटी येते त्या त्या वेळेला मी त्याच्यातनं ऑपॉर्च्युनिटी पाहतो. आणि दिस इज नॉट समथिंग की मी म्हणजे हे काहीतरी विचार करून बोलतोय, बट दिस इज द फॅक्ट. दिस हॅज बीन माय लाईफ लाईक दिस. ॲडव्हर्सिटी काय आली? कोविड. ऑपॉर्च्युनिटी काय आली? OTT. Wow. आणि ती ॲडव्हर्सिटी आणि ऑपॉर्च्युनिटीमध्ये जो ब्रिज होता तो होता AB आणि CD. सो AB आणि CD. सो AB आणि CD ही फिल्म सिनेमामध्ये थिएटर्समध्ये रिलीज होणं, त्याच दिवशी लॉकडाऊन अनाऊन्स करणं, हे कदाचित माझ्या ग्रहामध्ये लिहिलेलं असावं. दॅट्स वेअर ती ॲडव्हर्सिटी आली. पण ऑपॉर्च्युनिटी कशी आली? बिकॉज ॲमेझॉन प्राईमनी त्याला OTT वरती विकत घेतलं. So I was technically the only one in this entire COVID period of 6-8 months who got paid. And if someone gets paid, which means there is a huge potential to this. कोणाला माहित नव्हतं हे असं काळ येईल वगैरे वगैरे. पण दॅट इज वेन आय थिंक पुष्करनी पण फोन केला आणि मग आदित्य ओक, अमोद ओक, आम्ही वी ऑल गॉट टुगेदर. आणि त्याच्यानंतर दिस आजचा दिवस आलेला आहे. Madhuri is the most interesting person to chat with. I've always maintained that in all my interactions with her. कारण तुम्ही जर का हिंदी में आप हिंदी से इनसे बात करिए तो बहुत ही शुद्ध गाड़ी हिंदी बोलती हैं, उर्दू के अल्फाज इधर उधर फेंकती हैं, बहुत ही उनकी नज़ाकत के जरिए. इफ यू चॅट विथ हर इन इंग्लिश देन बॅक कम्स द आन्सर्स इन अ क्लिप्ड अमेरिकन ॲक्सेंट. आणि नंतर मला कळलं ओ शी इज लर्निंग मराठी स्पॅनिश. And I was like, ¿puedes hablar español con fluidez? And she was like, hablo exactamente. म्हटलं वाव. पण मला सगळ्यात स्वीट साऊंड जो वाटला ना, तेव्हा ती म्हणते की चल ना मराठीत बोलूया, काय फरक पडतोय, मराठीत गप्पा मारूया. माधुरी, हाऊ डू यू सी दिस इव्होल्युशन ऑफ दिस लँग्वेज? जसं मी म्हटलं की 8 कोटी लोक, 8.5 कोटी लोक जगभरात आहे. Gone are the days when we were struggling to, find our feet. आता मराठी ऑडियन्स एक पाय त्याचा भारतात असतो, एक अमेरिकेत असतो, एक लंडनमध्ये असतो. ट्रूली ग्लोबल सिटीजन आपण झालेलो आहोत. तर तू ॲज अन आउटसायडर जी अमेरिकेत गेली, पुन्हा इथे आली, यू डिस्कवर्ड युअर रूट्स. तू कसं बघशील याचं इव्होल्युशन आणि विजाविज जे आपण कॉन्टेंट बनवतोय मराठीमध्ये? लाईक आय सेड की जी महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांचं कल्चर म्हणजे इट्स व्हेरी डीप रूटेड फॉर मी. म्हणजे मला असं वाटतं मी जेव्हा म्हणजे फिल्म बनवायचं ठरवलं तेव्हा मी मराठी फिल्म का बनवली? कारण आय नो द कल्चर, आय नो द पीपल, आय नो हाऊ इट फील्स लाईक. आणि त्याच्यामुळे मी मराठी फिल्म माझी 15 ऑगस्ट बनवली, पहिली फिल्म. तर मला असं वाटतं की दे आर हायली इंटेलिजंट महाराष्ट्रीयन्स. दे आर ऑल ओव्हर द वर्ल्ड नाव बिकॉज दे आर इंटेलिजंट अँड दे हॅव मेड इट एव्हरीवेअर. जगभर जिथेही जातील ते कसंही करून आपलं नाव कमवतात, एक चांगलं लाईफ बनवतात. आणि ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कधी त्यांच्या सुटत नाहीत. पण त्या व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यू बरोबर ते ग्रो होतात, आपल्या मुलांना पण त्याच व्हॅल्यू शिकवतात. तर त्याच्यामुळे आय थिंक जिथे मराठी माणूस जातो ना, आपलं एक इमेज छान कायम करतो आणि आपलं एक चांगलं लाईफ बनवू शकतो. आणि इवन प्रोफेशनली वी हॅव सो मेनी महाराष्ट्रीयन्स, सो मेनी डिफरंट प्रोफेशन्स. तर त्याच्यामुळे असं वाटतं की जेव्हा आपण यू मेक समथिंग लाईक प्लॅनेट मराठी, आय थिंक यू रीच आउट टू ऑल दोज पीपल. आता तुम्ही US ला गेलात तरी एवढे महाराष्ट्र मंडळ्स आहेत, महाराष्ट्रीयन्स वॉन्ट टू गेट टुगेदर, टॉक टू इच अदर. कारण ते कल्चर जे आहे त्यांचं, ते बाइंड्स देम टुगेदर, इट ब्रिंग्स देम टुगेदर. आणि त्याच्यामुळे दॅट्स हाव आय सी देम. आणि दॅट्स हाव आय प्रोड्यूस माय सेकंड फिल्म पंचक. ते पण मी मराठीमध्येच बनवलं. कारण आय फील दॅट दिस आपली लँग्वेज जी आहे इट नीड्स टू गो वर्ल्ड ओव्हर. आपलं कल्चर नीड्स टू गो वर्ल्ड ओव्हर. Globally, it's something that people will identify with आणि recognize and see themselves also in it. त्याच्यामुळे आय थिंक मराठी इज अ लँग्वेज. एवढं साहित्य आपल्याकडे, एवढं काय काय, एवढं आर्टिस्टिकली किती आपल्याकडे टू गिव्ह दिस वर्ल्ड. क्लासिकल म्युझिक असो किंवा आपलं मूवीज असो किंवा आपले जे गाणी, आपले म्युझिक, एवढं काही आहे. तर आय थिंक दिस ऑल शुड गो ग्लोबली. एक इम्पॉर्टंट एलिमेंट मिस करतेस तू, लावणी. म्हणजे डान्स फॉर्म जो आहे आपला तो पण म्हणजे इट हॅज टू गो वर्ल्ड ओव्हर. आय थिंक सगळीकडे लोकांना बघायला पाहिजे की हाऊ रिच कल्चर इज. इट ट्रूली इज. अक्षय, म्हणजे ह्याच्या हा जो कॉमन थ्रेड आहे त्याच्यावर सारखं सारखं येतोय, तुझी विजन नेहमीच ग्लोबल होती, राईट? यू आर ॲब्सोल्युटली ॲडमिट अबाउट इट की मला असं नाही की फक्त मराठी माणूस मी करतोय. मला मराठी भाषा आणि साहित्य आणि हा जो पूर्ण प्रवास आहे आणि फिल्म्स यांना कॉन्टेंटला ग्लोबल न्यायचं आहे.
तर हे एक स्टेप पुढे जाणं किती डेअरिंग असावी लागते आणि प्रत्येक वेळेला तू त्या प्रॉमिसला डेलिव्हर केलंयस. आय थिंक मला असं वाटतं की खरोखर म्हणजे मराठीमध्ये प्लॅटफॉर्म नव्हताच. OTT नाही म्हणत आहे मी, आय एम टॉकिंग अबाउट डिजिटल प्लॅटफॉर्मच नव्हता. आणि दॅट इज व्हेन 2016 ज्यावेळेला आय फिगर्ड की हे नाही होत आहे आपल्याकडे. इनफॅक्ट 2014 मी पानसे सरांबरोबर अमेरिकेला गेलो होतो, रेगे फिल्म केली सरांनी. वी वेंट देअर टू बँक. आणि त्यावेळेला माझं आणि त्यांचं एकच मोटिव्ह होतं की रेगेला अमेरिकन इंग्लिशमध्ये डब करून आपण तो अमेरिकन लोकांपर्यंत घेऊन जाऊया. फॉर सम रिझन ते होऊ नाही शकलं. देन आय हॅड अ स्पेल ऑफ some bad things happening with me at that point in time. Again, in 2017, that's when we decided to launch it. You know, global घेऊन जाणं हे मला स्वतःला एकट्याला जमेल का? तर मला वाटतं की जमेल, पण त्याला खूप वेळ लागेल. Then you required a partner. You required somebody who's bigger than you, somebody who's more spread out than you. And that's where I went and spoke to Twitter. And Twitter being the largest microblogging portal platform of the world. ट्विटरनी सुद्धा मला सांगितलं की देर इज नोबडी हुज अप्रोच्ड अस फॉर मराठी, बिकॉज एक लार्जेस्ट पॉप्युलेशन आहे भारतातली, मला वाटतं जगातली एवढं एक देश होईल एवढी आपली मराठी स्पीकिंग पॉप्युलेशन आहे. अँड दे काइंड ऑफ फाउंड मटेरियल इन इट, दे फाउंड कॉन्फिडन्स इन इट. आणि सुरुवातीला 13 मे 2017 आपण ट्विटर बरोबर लॉन्च केला. दॅट्स वेन प्लॅनेट मराठीज ग्लोबल जर्नी बिगॅन. आणि तिथून आतापर्यंत हाच विचार आहे की नाटक असू दे किंवा फिल्म्स असू दे, वेब सिरीज असू दे. I mean, I would really want to see maybe a Marathi web series being dubbed in Spanish and watched there. Correct. If that's possible. माझा शेवटचा प्रश्न की आता जे कॉन्टेंट आहे ते फार हायपर लोकल आहे. People want to see the stories, the world audience, the world citizens want to see the stories that are very, very local. आणि कदाचित त्यामुळेच पिक्चर्स लाईक मूवीज लाईक स्लमडॉग मिलेनियरला एवढं जास्त म्हणजे गॉन आर द डेज 80s 90s मध्ये सगळ्यांनी स्वित्झर्लंडला चला हे थांबलंय. आता लोकांना गली बॉय बघायचं आहे, इकडचं बघायचं आहे. तर हे जे ग्लोकल इक्वेशन आहे, ग्लोबल येट इट इज व्हेरी व्हेरी लोकल, ह्याच्यावर तुम्ही दोघं काम करणार का? म्हणजे या स्टोरी जे रुटेड आहे, बकेट लिस्ट तू केलाच, पण ह्या ज्या अशा स्टोरीज आहेत जे आपलं कल्चर सांगतं, आपल्या स्टोरीज सांगतो. आय एम नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट इज हॅपनिंग इन कॅलिफोर्निया एनिमोर. आय एम नॉट. मला मुंबईत काय होतं, इकडच्या सममध्ये काय चालतं, आपल्या लोकॅलिटीजमध्ये काय चालतं, आपल्या कल्चरमधून काय स्टोरीज येतात. आय थिंक द ऑडियन्स इज स्मार्टर नाव. सो व्हॉट डू हॅव टू से इन दॅट रिगार्ड की तुम्ही पण तुमचं असं फोकस ठेवणार का की मोर स्टोरीज शुड कम आउट ऑफ आवर लँड अँड आवर हार्ट्स? इनफॅक्ट ह्याचा प्रेमाइसच हा आहे की वी आर ग्लोकल. म्हणजे सो मेनी वेब सिरीज आर डुईंग सो वेल. मिर्झापूर असेल किंवा गली बॉयज एज अ फिल्म असेल, लोकल राईट. नोबडी न्यू दॅट धारावीमध्ये किंवा नालासोपारामध्ये एखादा अशा प्रकारचा रॅप होतो. सो दॅट्स काइंड ऑफ कॅचिंग द आय ऑफ पीपल. आणि आत्ताचा जो कॉन्टेंट आहे प्रथमेश, तो लिटरली ग्लोकलच बनवत आहोत आपण या पॉइंटला. Be it, I mean, I will not name the series right now, but they are, म्हणजे काही पुण्यातल्या स्टोरीज आहेत, काही मुंबईच्या स्टोरीज आहेत, but they are, the way it has been made, it is by far, I think, according to me, not because all of you will watch it, पण तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटेल की बस ये तो कोई भी बड़े OTT को टक्कर दे सकता है. That's the kind of filmmakers we are working with right now. आणि लोकल विल गो ग्लोबल नाव. Absolutely. पण मला असं वाटतं की यू शुड चूज स्टोरीज विच रेझोनेट विथ एव्हरीवन. Correct. कारण इमोशन्स आर द वन्स विच आर इम्पॉर्टंट, राईट? आणि ज्या इमोशन्स इथे त्याच जगभर आहेत, तर वेदर इट्स लोकल ऑर ग्लोबल ऑर वॉट एव्हर, इट शुड हॅव द इमोशन दॅट रेझोनेट्स एव्हरीवेअर. आणि दॅट विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. रिअल रूटेड स्टोरीज. आणि आपल्याकडे सबटायटल्स तर आहेतच, म्हणजे जगभराती ऑडियन्स कुठूनही बघेल तर तिला समजेलच, ॲज लॉंग एज अ स्टोरी इज गुड, द परफॉर्मन्स इज गुड. OTT रायटर्स मीडियम असल्यामुळे ना ऑटोमॅटिकली स्टारडम आहे वगैरे सगळ्या गोष्टी इज करेक्ट. बट समवेअर डाऊन द लाईन आय थिंक नाव द स्टोरी रायटर्स आर द रिअल हिरो ऑफ ऑल द OTTs. आणि त्याच्या पुढे म्हणजे जर तू पाहत असशील आत्ताचा जो काही ओव्हरऑल वेब सिरीजचा एक हे येतोय मार्केटमध्ये, दे आर व्हेरी रिअल. आणि मला वाटतं रिअलिझम समथिंग
मला असं वाटतं की पुढचा काळ हा आय वुड लव्ह टू सी यु नो माधुरीजी अगेन गोइंग टू स्वित्झर्लंड अँड डुईंग अ फिल्म विथ मे बी अ शाहरुख खान और समथिंग लाईक दॅट ते एक वेगळाच करिश्मा आहे, त्याच्यात काही वाद नाही. बट मे बी शी इज प्लेइंग समथिंग विच इज रिअली ग्लोबल, रिअली लोकल ऑल्सो. आय थिंक मला वाटतं की जसा रायटर तसा ऍक्टर आता येणाऱ्या काळामध्ये तरी. आणि तुझा प्लॅटफॉर्म बघता कदाचित बॅकड्रॉप स्वित्झर्लंड असू शकतो, पण गाणं मराठीत असू शकतं. माधुरी, कुठलं असं गाणं म्हणजे आपके जहन में चलते रहता है, कुठलं असं मराठी गाणं जे इन्स्पायर करतं, जे असं गुणगुणते, मूड कधी ऑफ असेल, कधी मूड अपबीट करण्यासाठी? अशी खूप मराठी गाणी येतो आणि एक म्हणणं खूप कठीण आहे. पण एक मला आता कालच मी आई बरोबर बसलेले आणि आम्ही जुनी गाणी आठवत होतो, जुनी एकदम आईच्या काळची गाणी. आणि त्याच्यात एक गाणं आम्ही स्टार्ट केलं, लख लख चंदेरीची तेजाची सारी दुनिया, न्यारी दुनिया, न्यारी दुनिया. झळाळत कोटी जोटिया. तर वी ऑलवेज सिट आणि आई बरोबर जेव्हा पण मी बसते आम्ही गाणी म्हणतो, जुनी जुनी मराठी गाणी काढतो आणि सो शी ऑल्सो गेट्स एंटरटेन आणि मला पण खूप काय काय शिकायला मिळतं मग त्याच्यातून. थँक्यू सो मच. माझा इथे टाइम अप झालेला आहे, पण ऑफकोर्स आय एम थ्रोईंग द फ्लोअर ओपन फॉर द मीडिया अँड आय रिक्वेस्ट माय मीडिया फ्रेंड्स टू कीप द क्वेश्चन्स इव्हेंट सेंट्रिक ॲज मच एज पॉसिबल. मराठी कॉन्टेंट सेंट्रिक, फिल्म सेंट्रिक, माधुरी सेंट्रिक. या थँक्यू सो मच. हॅलो हॅलो हॅलो. somebody professes love for Akshay also, no? He wanted to marry you. Hello, good. Well, a lot of things to come in the future, but right now we are looking at, collaborating and making sure that we put out some good content and we select the right stuff to do. And that's what we are looking at right now. There are a lot of things in the offings, and sometimes, once you start working on something, so many things come out of it. So hopefully it'll be true and we'll do I something. think she is Bhartiji. She is going to be an integral part of Planet Marathi family now. So जो भी होगा वो अब माधुरी दीक्षित would be a part of it. So, नमस्कार Possibilities are माधुरीजी. endless. प्रेरणा दिस साइड. हाय. Hello, hi. कशा आहात तुम्ही? एकदम ठीक. माधुरीजी, प्लॅनेट मराठीवर तुम्हाला बघायला मिळेल का? मग ते अभिनय असो, दिग्दर्शक म्हणून असो, किंवा तुमचं गाणं असो, किंवा निर्मिती असो. तुम्ही तोच प्रश्न परत विचारला कारण उत्तर तेच असेल. right? ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी प्रेरणा करणार आहेत. शी इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ एव्हरीथिंग. बारे में व्हाट्स योर टेक ऑन दिस? और आपकी भी मूवी आ रही है, आपकी भी सीरीज आ रही है एक, फाइंडिंग अनामिका, तो क्या कहना चाहेंगे, इस प्लेटफॉर्म को किस तरीके से देखती हैं आप? जैसे मैंने कहा कि ये प्लेटफॉर्म जो है बहुत ग्लोबल है, क्योंकि आप इतने सारे कंट्रीज में एक साथ चले जाते हैं. जैसे मैंने डांस विद माधुरी भी जब बनाया है तो हम 200 कंट्रीज में हैं और वहाँ पे लोग इसको कंज्यूम करते हैं, हमारे प्लेटफॉर्म पे आके सीखते हैं. तो मुझे लगता है कि जो वर्ल्ड है वो छोटा होता जा रहा है. हम भी इतने सारे सीरीज देखते हैं, इतने सारे मूवीज देखते हैं जो हमारे लैंग्वेज में नहीं है, लेकिन सब टाइटलिंग, डबिंग, इसकी वजह से उसकी जो रीच है बहुत बढ़ गई है. और मैं देखती हूँ कि OTT ऐसा प्लेटफॉर्म है जो अभी कोविड के वक्त भी सब घर पे थे और ऐसा ग्रो हुआ है. एंड आई थिंक इट विल कीप ग्रोइंग डेफिनेटली. एंड आपकी सीरीज भी आ रही है, क्या स्टेटस उसका बिल्कुल, मैं बहुत एक्साइटेड हूँ. वो आएगी और आई एम वेरी वेरी एक्साइटेड अबाउट फाइंडिंग अनामिका. मॅडम नमस्कार. सागर